नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे। आता तिसरा टप्पा कोणासाठी आहे ते सुद्धा बघूयात। राज्यातील भरपूर महिलांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत। फक्त पहिल्याच टप्प्याचे भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे पूर्णपणे 4,500 रुपये याच महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देऊन अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करायला सांगितलेले आहे। आता पूर्णपणे 4,500 रुपये कोणाच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊयात। तर ज्या महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेला आहे अशा राज्यातील प्रत्येक महिलेच्या खात्यावरती 4,500 रुपये तिसऱ्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पूर्णपणे महिलांना आता आनंदाची बातमी आहे। तर ही योजना गरिबांची आहे। गरीब कुटुंबातील महिलांनाच याचा लाभ मिळालेला नाही, त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्याचे सुद्धा लवकरात लवकर नियोजन केलेले आहे। आधार कार्ड सुद्धा तुम्हाला लगेच बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही KYC केली नसेल, रेशन धान्य घेत असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, जर तुम्ही KYC केली नसेल तर लवकरात लवकर करा। कारण शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पूर्णपणे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या पत्नींनी फॉर्म भरलेला आहे तर त्या शेतकऱ्यांच्या पत्नीला पूर्णपणे प्राधान्य देऊन लवकरात लवकर त्या महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्याचं सुद्धा नियोजन केलं आहे। कारण राज्यामध्ये भरपूर महिलांना अजून पैसे मिळाले नाही, त्यामुळे गणेश चतुर्थीनिमित्त लवकरात लवकर तिसऱ्या टप्प्याचं नियोजन करण्यात यावे असं सुद्धा सांगितलेलं आहे। ज्या महिलांना जुलै महिना, ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना या तीनही महिन्यांमध्ये 1 रुपया भेटलेला नाही तर त्या महिलांनी सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत। जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करायचं आहे, अन्यथा तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। कारण ज्या रेशनधारकांचे पूर्णपणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होते त्या सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। कारण तुमचेच पैसे आले नसतील तर तुम्ही अगोदर KYC केली नव्हती। हे पूर्णपणे शासनाने लक्षात घेऊन लवकरात लवकर KYC करायला सांगितलेले आहे आणि तुमच्यासुद्धा खात्यावरती 4,500 रुपये जमा होण्यात येणार आहेत। आता KYC करायचे आहे कोणी ते सुद्धा बघून घेऊयात। तर ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्या महिलांनी रेशन दुकानांमध्ये KYC केले असेल तर त्यांना काही अडचण नाही, परंतु ज्या शेतकरी बांधव आहेत त्यांच्या पत्नी आहेत, जर त्यांनी अजूनही KYC केली नसेल तर त्यांना तिसरा टप्पा मिळणार नाही। त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। भरपूर बँकवाल्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं नाही तर तुम्ही अगोदर चेक करा की तुमचं अपडेट आहे किंवा ॲक्टिवेट आहे हे चेक करायचं आहे। कारण सर्व रेशनधारक महिलांनी पूर्णपणे त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्याच खात्यावरती पैसे आलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सर्व गोष्टी अपडेट करून घ्यायला लावलेल्या आहेत, जेणेकरून नवनवीन योजनांचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावरती लवकर येतील। तर तुम्हाला जर तुमचं SBI खात्याचं बँक खातं असेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे लगेच जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आले नव्हते, त्याच्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। तर किती महिलांना पूर्णपणे हे पैसे मिळालेले आहेत ते सुद्धा चेक करण्यात आलेलं आहे आणि ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यांची सुद्धा यादी बनवण्यात येणार आहे। तर भरपूर शेतकरी महिला आहेत की त्यांच्याच खात्यावरती पैसे आले नाहीत, म्हणजे ज्यांना गरज होती त्यांनाच पैसे न मिळाल्यामुळे भरपूर ठिकाणी दुःखदा निराशा निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे सर्व महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केलेला आहे की भरपूर महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। आता ज्या महिलांना पैसे जमा झाले नसतील आणि त्यांनी पूर्णपणे आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्ही 5 मिनिटामध्ये पोस्ट बँक खाते खोलायचं आहे
आणि त्याच्याशी आधार कार्ड लिंक पूर्णपणे 1 दिवसाच्या आतमध्ये होऊन जातं। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी असं सांगितलेलं आहे की सर्व अपडेट केल्या तरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आता उद्यापासून कोणते नियम लागू होणार आहेत, जे 3ऱ्या टप्प्याचं नियोजन आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा बघून घेऊयात। तर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा भरपूर योजना सुरू केलेल्या आहेत। आता केंद्राची जी योजना आहे त्याच्यामध्ये शिलाई मशीन योजना सोबतच PM विश्वकर्मा योजना पूर्णपणे, त्याच्यामुळे तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची सर्वांना दखल घेण्यात यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे। लवकरात लवकर सर्वांनी हे फॉर्म भरायचे आहेत, जेणेकरून सर्व योजनांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये पूर्णपणे सर्व योजनांचा लाभ गरिबांपर्यंत कसा पोहोचवता येईल याची सुद्धा चर्चा झालेली आहे। तर काही महिलांच्या खात्यातील पैसे बँक खात्यावाल्यांनी कट करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे बँक खात्यांना सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे की लवकरात लवकर बँकांनी कर्जाचे पैसे कर्जाच्या जागेवर घ्यावे आणि योजनांचे पैसे योजनांच्या ठिकाणी ठेवावे। त्याच्यासाठी सुद्धा पूर्णपणे KYC केली जाणार आहे। त्याच्यामुळे राज्यातील भरपूर रेशनधारक महिलांचे पैसे बँक खात्यांनी कट केलेले आहेत। तर लवकरात लवकर रेशन कार्डची सुद्धा KYC करावं लागणार आहेत, कारण हे पैसे DBTच्या द्वारे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी बांधवांनी सुद्धा जर त्यांचं पीक पूर्णपणे नुकसान झालेलं असेल तर त्याचा सुद्धा विमा सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी सुद्धा याचं पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे आणि याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। तर शेतकरी महिलांना जर पैसे आले नसतील तर त्यांना हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून विचारायचं आहे की आम्हाला पैसे कशामुळे आलेले नाहीत। जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटद्वारे नक्कीच विचारा, परंतु तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही नुकसान भरपाईचा विमासुद्धा लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे। महाराष्ट्र राज्याचे बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर त्यांनी पूर्णपणे परत एकदा फॉर्म रिसबमिट करून भरायचा आहे। आता हे पूर्णपणे पैसे बघू शकता, ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर महिलांना पैसे मिळालेले होते, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये जो 3रा टप्पा आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत। जरी तुम्ही बँकेला कोणतं जरी खातं दिलं असेल तरी त्या खात्याचा काहीही उपयोग नाही, तर तुमचे पैसे हे DBTच्या मार्फत तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे पूर्णपणे रेशन कार्ड धारक असाल, शेतकरी असाल किंवा तुम्ही कामगार असाल, पूर्णपणे तुम्हाला या सर्व अपडेट करायचे आहेत। आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा, तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल। जर चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू